हॅलो हॅलो अँड वेलकम बॅक टू डे 68. आजचा आहे डे 68 ऑफ रेकॉर्डिंग एव्हरी डे. म्हणजे एव्हरी डे आपण आपली डॉक्युमेंटरी म्हणजे काही पण असेल छोटं मोठं काही करून आपण रेकॉर्ड करतो आहे स्वतःला आणि यूट्यूबवर टाकतो आहे. ॲज अ इंट्रोवर्टचे काय काय स्ट्रगल्स असतात काय असतं ते सगळं रेकॉर्ड करायचं बघतो आहे. माझी लाईफ दुसऱ्यांची मी नाही करत आहे, माझी लाईफ. तर आता असं झालेलं की कालच्या ह्याच्यात पूर्ण दिवस घरात लाईट नव्हती. लाईट रात्री 11:30-12 वाजता आली आहे. तर त्याच्यानंतर कालचं पूर्ण दिवस लाईट नव्हती, त्यामुळं कॅमेरा कुठलेही चार्ज नव्हते, कुठलेही नाही म्हणजे कुठलेही नाही. याच्यात पण 20%च बॅटरी होती. तर इफ मी आज लवकर आलो ऑफिसमधून तर मी आपलं अनबॉक्स करेल विंडशिल्ड. आणि हे आपण ऑलमोस्ट रेडी आहे. थांबा, किती वाजलेत? ओके, 6:34 सकाळच्या. तर आता ऑफिससाठी निघणार 7:15ला आपण ऑफिससाठी निघणार आहे. तर त्यासाठी आता आपण फुल ऑन रेडी तर झालो. आता ब्रेकफास्ट करून निघायचं आता. तर आज बघू आज मला किती रेकॉर्ड करू शकेल, काय करू शकेल आज आपण ट्राय करूया. आणि हां, कालचेच कपडे आहेत. कारण की लाईट नव्हती तर आम्ही बाहेर जेवायला गेलेलो तर जेवणापुरतंच कपडे घातलेले आणि तेच आज परत घालून चाललो ऑफिसला. तर इफ कोणी बोलत असेल की कालचेच कपडे आहेत तर येस, कालचेच कपडे आहेत. देन चलो भेटू आता. पुढं काय होतं बघू आता कसं आहे. हा एकदम भारी व्ह्यू आहे एकदम. ते असं पण घेतलं माहीत नाही. आपली लोकल बाई. किती दिवसानं तर मी ट्रेनमध्ये, मला पण नाही माहीत आता कसं होणार आहे. पण आता जेही रेकॉर्ड होते सगळं आहे ते मोबाईलमधून होतं आहे. तर इट्स ओके. मला नाही माहीत किती आवाज येतो माझा. सो एन्जॉय करा आता. एन्जॉय तर काय नाही, पण आता ऑफिस ऑलमोस्ट 8-10 झालेत. 8-10ला पोचेल आता 15-20 मिनटात. चलो भाई, एवढं काम आलं आहे ना आज ऑफिसमध्ये की आज रात्रभर घोडे लागणार आहेत कामात. आता बघू, आता ऑफिसमधून तर सुटलं लोअरपरेल. याच्यात फ्लिप नाही होत ना, मेन गोष्ट ते. आता आलो आहे लोअरपरेल स्टेशनवर. हे बरं हे तर मधोमध आहे ना, त्यामुळं एक कॅमेरा मधोमध आहे ना जरा, त्यामुळे जरा बरं वाटतं करायला. आणि याच्यात किलो मला काही नाही की आता बघू. आता दादा येईल मला घ्यायला. ट्रेन पण आली. शिट, ओ माय गॉड, एवढे पटापट ट्रेन काय येतं. हे बघा. मरीन ड्राईव्ह स्टेशनला आलं पण कोण आलं बंद नव्हतं भारी. कोणच मला बोलत नाही. तो आपले 2 देसी मारला आहे. फुल देसीचा वास अख्ख्या ट्रेनमध्ये एकदम चिलमध्ये जाऊ. या साईडला कॅमेरा विसरलो मी, या साईडला बघतो. त्या साईडला कन्फ्यूज खूप आहे. आलो बाबा मरीन ड्राईव्ह स्टेशन. किती दिवसानंतर म्हणजे 1 महिन्यानंतर तर येतो आहे. बट आहे काय तर असं वाटतंय मरीन ड्राईव्हला जाऊन बसूया, पण नो चान्सेस. कारण की दादा येणार, दादावर आपल्याला जायचं आहे त्यामुळं. सो लेट्स सी. पण काय भारी वाटतं यार, दाखवतो तुम्हाला. थांबा पुढं आहे यार. पब्लिकमध्ये मी अजूनपर्यंत ना शूट नाही करू शकत. ते तर आहे, अजूनपर्यंत कॉन्फिडन्स नाही एवढा पब्लिकमध्ये शूट करा. एवढा 68 व्हिडिओज बनवलेत पण पब्लिकमध्ये नाही शूट करू शकत अजून. ओ माय गॉड, पाणी पडतंय. ओके येस. आणि इथून दादा येईल आता जरा वेळात, 5 मिनटात यायला तर पाहिजे तो. तर बघू आता कसं आहे. मला आणि मला तिथं जाऊन थांबायचं. पेट्रोल पंप आहे ना,
तिथे जाऊन मला थांबायचं त्यासाठी. सो बघू. एका वेळेस मी लवकर पोचलेलं चालेल, पण तो लेट आलेला नाही चालणार बाई. म्हणजे हां, तो लवकर आलेला नाही चालणार, कारण की इथे एक तर पोलीस लोक फाईन बिन मारणार. त्यामुळं एका वेळेस मी लवकर जाऊन थांबलेलं ते परवडी. मी आलो आणि लगेच बॅग टाकली गाडीत आणि बसलो आणि गेलो. इफ तो लेट आला, म्हणजे तो लवकर आला आणि मी लेट आलो ना, मग पोलिसांनी खाली फुकट फाईन नको मारायला त्याला, ते काय. त्यामुळं मी लवकर येतो. सो बघू आता कधी येतोय. वी आर वेटिंग. आला काय नाही, बघू, थांबू. चालेल, मरीन ड्राईव्ह एवढं जवळ आहे ना, नुसतं क्रॉस करून जाऊशी वाटतं, पण ना नाही जाऊ शकत. आता थांबू आता त्यासाठी आणि बघू. चला, गोप्रो आणि याच्यात शूट करण्यात केवढा फरक आहे ना. गोप्रोमध्ये तुम्ही केवढंही जवळ पकडा की लाईक तरी तुमचं मागचं आणि याच्यात येतं, आणि मोबाईलमध्ये तुम्ही जेवढं जवळ पकडेल ना, मग बॅकग्राऊंड काहीच नाही दिसणार. आणि गोप्रोमध्ये तुम्ही केवढंही जवळ पकडलं ना, तरी तुम्हाला बॅकग्राऊंड दिसतं. काय सही आहे ना बाई. पण काय भारी दिसतं बघा ना, कसलं भारी दिसतं. चला, गोप्रो भारी आहे यार, म्हणजे छोट्याशा ह्याच्यात पण चांगली क्वालिटी भेटतं. आता दादा कधी येणार त्यासाठी थांबलोय बस. व्ह्यू भाई येईल आता 5-10 मिनटात दादा. चला, ॲक्च्युली हे सगळ्यात बेस्ट आहे. फोन पकडण्यापेक्षा असं पकडून बोललेलं मला वाटतं सगळ्यात बेस्ट आहे. थांबा, एक फोटो घेऊ दे. वाटतं हे सगळ्यात बेस्ट आहे. असं पकडून शूट करायचं ना, ते सगळ्यात बेस्ट आहे. कारण की कसं आहे की लाईक हातातच कॅमेरा येतो, असं फोनसारखं पकडण्याची पण जरूरत नाही. तुम्ही असं वाटतं की मुठीत पकडलं, सगळं बेस्ट आहे शूट करायला पब्लिकमध्ये पण. इफ तुमच्याकडे असेल ना, काय जास्त करायची जरूरतच नाही. बेस्ट काहीच करायची जरूरत नाही. बघा ना, असं फोन पकडण्याची काही नाही टेन्शन नाही. आत्ताच असं मुठ्ठी पकडल्यासारखंच आहे सगळीकडे. असंच एक नंबर आयडिया मिळाली शूट करायचं पब्लिकमध्ये. तर सनसेट भारी भेटतो आपल्याला. चला, किती महिन्यांपासून चालू होतं की मला सनसेट बघायचं. फायनली सनसेट बघायला भेटला मला. योगायोगी मला सनसेट बघायला भेटले. बेस्ट होतं. आणि दादा कुठे आहे? नो दादा. बघू, थांबा जरा वेळ, आल्यानंतर परत चालू करू. चालेल, उगस हॉर्न वाजत बसतात. उगस टाईमपास, म्हणजे गाडीमध्ये हॉर्न दिले त्यामुळे उगस वाजवत बसायचं. भाई, आपला दादूस कुठे अजून नाही आला? यायला पाहिजे होतं आत्तापर्यंत, आला नाही. नो पेन सनसेट बघा, सनसेट कसं भारी दिसतंय. आला दादा आला. पण आहे कुठं? टनेलच्या बाहेर आल्या त्यांनी मला सांगितलेलं, बट आहे कुठं आपला दादा? आला गाडी आली. आली.
तुम्हाला. चला चला ले हो नॉज होतं तिथं लोक. एक्झिक्युशन आपल्या टाइमावरच होईल बोलला तो. फक्त बोलला की हे मला मोठं दे. ते क्रिएटिव्ह आता पाठवतोय थोड्या अर्ध्या तासात मला. हा हा. आणि ऐका ना, ते पोल साठी जो रेकीला आलेला ना मुलगा, त्याला जरा सो येस, आता आपण घरी तर पोचलोय. घरी पोचून आता सगळं भाई जीवन बिवून सगळे कचरा तसंच म्हणजे आलो, कपडे टाकले असे बेडवर आणि आता भाई हे बघा कामाला बसलोय. कारण की आज मला रात्रभर म्हणजे हे हे दिसतात स्लाईड नंबर 135 स्लाईड्स मला सगळे डिझाईन करायचे आहेत आज. म्हणजे आज उद्या संध्याकाळी पण हे सगळं डेडलाईन आहे माझं. हे उद्या संध्याकाळी पण मला सगळं क्लिअर आउट करायचं आहे. तर आता बघू कसं करायचं आहे. कारण की आपण आहे एकटा, तर त्या ते करून बघायचं आहे. देन इफ तुम्हाला आवडलं तर आज साडी 69 आहे आजचा. 69 असेल ना. आई शपथ, मला दिवस पण आजकाल हे होत आहेत. एकच मिनिट. ब्रो एकच मिनटं आपण येस आजचा डे 69 आहे. ओ शपथ, मी 68 बोलत बसलेलो. 69 आहे आजचा दिवस. तो एन्जॉय करा 69. इफ तुम्हाला हा डे 69 आवडला तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा. काय असेल तुमचे थॉट्स, काय असेल तुम्हाला कसं वाटतं ॲज अ इंट्रोवर्ट आपण हा सगळा व्हिडिओ बनवला आहे सगळ्यांच्या समोर आणि याच्यात. तर तुम्हाला इफ आवडलं तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानं तुमचंच चांगलं होईल. एंडमध्ये कधी पैसे यायचं चालू होईल ना, कधी तुम्हाला सगळ्यांना कळेल की मी का बोलत होतं की मला सबस्क्राईब करा आणि काय होईल. तर प्लीज सबस्क्राईब करा. चलो बाय बाय. आणि हां, उद्या सकाळी मी त्याचं आता जाऊ दे. अच्छा मग इफ तुम्ही बोला असेल मग दिसतोय या याच्यावर मी असं सुकायला ठेवलेलं रात्रभर, तर त्यामुळं तो मग ते. तर उद्या ही विंडशील्ड पण मी सकाळीच ओपन करायचं चालू आहे. माझं चालू आहे की सकाळीच म्हणजे सकाळी 8-9 वाजता सगळं व्हिडिओ बनवून ठेवून टाकायचा. तर माझं हे आहे आज उद्यासाठी. देन चलो लाईक करा, सबस्क्राईब करा प्लीज, खूप चांगलं होईल. चलो बाय बाय, गुड नाईट, एंड ऑफ डे 69.